ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट घातपाताची शंका उपस्थित केली आहे। मुंबई आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। अजितदादांचा हा केवळ अपघात होता की त्यांचा घात करण्याचा हा प्रयत्न होता, याबाबत मनामध्ये दाट शंका आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। तसंच अजित पवार पुण्याला कार न जाणार असताना अचानकपणे विमान प्रवासाचा निर्णय का घेण्यात आला, प्रवासापूर्वी नेमकं काय घडलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐनवेळी पायलट का बदलला गेला असे प्रश्न देखील रोहित पवारांनी उपस्थित केले। जो डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी। वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे जरूरत है। पण आता रोहित पवारांच्या याच विधानांमुळे आता चर्चांना उधाण आलेलं असून पत्रकार परिषदेदरम्यान रोहित पवारांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत, पाहूयात। रोहित पवार म्हणतात, विमान कोसळण्यापूर्वीच्या त्या अंतिम एका मिनिटात नेमकं काय घडलं? विमानाचं लोकेशन सांगणारे ट्रान्सपोंडर यंत्र नेमकं का बंद होतं? रनवे 11 वरती लँडिंगचा प्रयत्न का झाला? रनवे 29 निवडलेला असता तर अपघात टळला असता का? डीजीसीए नुसार 5000 मीटर दृश्यमानता हवी असताना केवळ 3000 मीटर असताना लँडिंगची जोखीम का घेतली? रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी करत असताना काही शंका उपस्थित केल्यानंतर आज अजित पवारांच्या विमानात हवाई सुंदरी म्हणून काम करत असलेल्या पिंकी मालीच्या आईवडिलांनी देखील या अपघातासंदर्भात शंका व्यक्त केली आहे। लवकरात लवकर या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। अजितदादांचं निधन झालं त्याच फ्लाईटमध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करणारी पिंकी माळी देखील उपस्थित होती। या फ्लाईटमध्ये तिचं देखील निधन झालं। तिचे आईवडील आपल्याबरोबर आहेत, शिवकुमार माळी आणि माया माळी। आपण त्यांना विचारूया, कारण काल रोहित पवारांनी एक मोठे आरोप जे आहेत ते केलेले आहेत, संशय व्यक्त केला आहे। तर नेमकं त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, काय वाटतं नेमकं तुम्हाला? रोहित पवारांनी जे आरोप केले ते तुम्हाला मान्य आहेत? मी त्यांच्या रोहितदादा पवारच्या मताशी सहमत आहे की जे कुछ उघड करता येते हे डोळ्यासमोर येतोय। कारण की आज 14 दिवस झाले इन्क्वायरी कुठल्या बेसवर चालू आहे, एवढा स्लो पोझिशनवर। याची महाराष्ट्राचा एक मोठा नेता आम्ही गमावला आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा, पिंकी माली पण गमावला। असा फास्ट ट्रॅकवर या SITच्या माध्यमातून या कुठल्याही यंत्रणा माध्यमातून याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, सत्यता बाहर यायला पाहिजे कि ये घात है कि अपघात है। हम लोग न कंपनी के बारे में जानते हैं न किसी के बारे में जानते हैं। हमारी बेटी बहुत ज़्यादा अपने काम के बारे में हम लोग को शेयर भी नहीं करती थी, तो इसलिए मुझे तो पहले दिन से ही शंका था। पायलट बदली हुआ, उनका PA नहीं गया, फ्लाइट बदली हुआ। फ्लाइट सूरत से आई थी, वो फ्लाइट एक दिन पहले सूरत से आई थी। क्यों आई थी? फ्लाइट भी बदली हो गया, पायलट भी बदली हो गया, PA भी नहीं गया, जबकि उनके साथ हमेशा 3 से 4 लोग जाते थे। तो उस दिन सिर्फ उनका बॉडीगार्ड ही क्यों गया और लोग कहाँ चले गए थे? तो ये सब देख के सुन के जितना हम लोग समझ सकते हैं, मुझे तो यही लगता है कि इसमें कुछ राजनीति है। ही चौकशी फास्ट ट्रॅकवर होणं गरजेचं असल्याची मागणी देखील ते करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 24 तासात सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये आलेल्या असून आज त्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर आज त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली।
या भेटीनंतर त्यांनी तत्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. या महत्वाच्या दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवार एकट्या नसून त्यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीमध्ये हजेरी लावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबत केलेली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या दिल्ली वाऱ्यांमागे एक मोठं राजकीय संकेत दडलेले असू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत या बैठकांमध्ये खलबत झाल्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. जर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती शिक्कामोर्तब झालं तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात आणि राजकीय इतिहासात एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये शिजत असलेलं हे राजकारण राज्याची समीकरणं पूर्णपणे बदलणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकेकाळी राज्यामध्ये सत्तेत असलेली महाविकास